हॅलो गाईस, कसे सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आहेत आणि सर्वांनी मजेतच राहा. सो आजची सकाळ झाले माझी मम्मीच्या घरून. मी आहे मम्मीच्या घरी. तर चला बघूया मम्मीने जेवण काय काय आणले आपल्याला आणि आज जेवणामध्ये आम्ही काय काय बनवतो. तुम्ही आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा. लेट्स गो. तर आता मम्मीने बघा जेवणामध्ये काय काय आणले. खिमा, बोंबील आणि ओदरी. आणि इथे मम्मीने घेतले कोलंबी साफ करायला, सोडा कोलंबी. मम्मी लवकरच उठून गेली होती मच्छी आणायला आणि मम्मीने मच्छी आणले. आता आम्ही काय काय बनवतो तुम्ही बघा पुढे. आता याच्यामध्ये मी घेतले अद्रक, लसूण आणि मिरचीचा वाटण करायला. हा दिला रात्री त्याला मी. आता हे सगळं वाटून घेते मी. आता इथं मम्मीने घेतले कोलंबीची ग्रेव्ही बनवायला. त्याच्यामध्ये टॅमॅटो, बटाटा, काय झाला? ही बघ कोलंबी, तुला पाहिजे ना? ही बघ, रियानाची फरमाईश होती कोलंबी पाहिजे तिला, म्हणून कोलंबी आणली मम्मी. आलं का मी? आता याच्यामध्ये लगेच पाणी नाही टाकायचं, मस्त याला पाणी सुटेल. वरती ठेवायचं पाणी. हा तो बाई थंडावाला ठेवू दे फ्रीज मध्ये, आपण दुपारी खाऊ. हा गाईज, मम्मीने आणले खरबूज. लागला जा बाई, लागला जा. जा जा, लागला जा, लागले जा. आता हे फ्राय करण्यासाठी मम्मीने मॅरिनेट करत घेतले. म्हणजे लसूण, मम्मी लसूणची. आणि का मम्मी आगळ, कोकमचा आगळ. त्याच्यामध्ये कोकम आगळ टाकले. त्याच्यामध्ये शिमला मिरची पण टाकणार आहे ना? टाकते का नाही? तुला तुझी पद्धतीची करा, तुला टाकायची असेल नाही तर अशी पण चालेल. आता तोपर्यंत आपण ही कोलंबी बघूया. बघा तिला आपोआप किती पाणी सुटले. आता हा पाणी याच्यात होतात. भात दाखवा होते. हा, आणि भात ना आताशी भाकरी झाल्या जस्ट. आणि लगेच मम्मी तिथेच भात ठेवले चुलीवरती, कारण ना क्रियांना स्कूलला पाठवायचं आहे, टाईमपास नको म्हणून. इकडे चूल आहे मम्मीची. ते बघा तिथे मी आत्ताच भाकरी केल्यात आणि मम्मीने ठेवले भात. झाला पण भात लगेच. आणि यांचा कसा इग्नोर करा, जेवण बनवताना असं होतं. आता बोंबील साफ करते मम्मी. बोंबील धनेशला खायचेत म्हणून बोंबील पण आणलेत. सगळ्यांना वेगळा वेगळा खावायचा मम्मी. याला या तर त्याला त्या. बोंबला ना गाबोली असली अजून भारी. बोंबली अशी गाबोली असली ना लागते चांगली ना. जाम भारी लागते गाबोलीची, मला जाम पडते. गाईज, आता आम्ही खूप काळजी फ्राय करून खातो. किती बघ कलेजी, कलेजी आणली आहे. बाजूला उडते ती बघ ना. जास्त काय लक्ष
लसूण पण त्याच्यासाठी ठेचले. आता लगेच टाकला तर करपल म्हणून नंतर लसूण टाक. आता येऊन मीठ टाकला बघ दिसली. आता हे मस्त कलेजी खावा दीदी. गाईज या कलेजी खायला. ही अंडी होती त्याच्यामध्येच पण आता अशीच फ्राय करून खातो. आणि इथे कोलंबीचा रस्सा पण रेडी झाला आहे. मम्मीने याच्यामध्ये चिंचेचं पाणी वगैरे टाकलं आणि मस्त. आता यामध्ये लसूण टाकले. हळद पण टाकायची ना. आता थोडीशी हळद टाकायची आणि मस्त खायचा. आता मी घेते कांदा कापून खिमा बनवायला. आता ही कलेजी रेडी आहे. आता आम्ही घेतो खाऊन कलेजी. आता इथे मम्मीने खिमा. मी बसले बाहेर तोपर्यंत मम्मीचा इथे झाला पण अर्धा. रेसिपी काही दाखवायला नाही घेतली. कांदा लसणाची फोडणी टाकते. टोमॅटो टाकले आणि खडा मसाला आणि मस्त असं परतून घ्यायचं तेलावरती. बोल मम्मी काही माझ्या ब्लॉग मध्ये. मी ते बोलू सांग कशी बनवते. आता टेस्ट कशी जा समजेल ना. मला समजेल. गाईसला कसं समजेल. पप्पा बाबा या त्याला जाम पाठायचा पप्पाला. खिमा ना. हा, मग. उदडी खिमा. नाचाच तो किम्याचा समोसा ते बघायला म्हणजे तो बाय. ते आता ते गॅसचं बाटलं काय बिया बनवलेला सगळा रूलच खराब होल्या. तिथं असतं ना ते बाजार मार्केटला. आणि इथे पाणी पण उकलवले म्हणजे याच्यामध्ये लगेच गरम पाणी टाकायचं. जरा पाणी सुटलं आता लगेच हळद मसाला टाकायचा. आता इथं बियाण्याला कोलबी आणि भाकरी पाहिजे. ओके मी काय मग कोलबी बघ आहे का तिकडे हाय ओके. आता मम्मीने थोडासा घी टाकला त्याच्यामध्ये. मला लागतेच मटणात. आता आपल्या याच्यामध्ये थोडासा गोवर्धन घी गेलाय. पाणी नाही टाकलं अजून. अजून पण पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये. आणि इथे एक साईडला ओदळीला गरम साफ करायला गरम पाणी. अरे या बेजाच अजून बार लागते. बेजा भेटलाच नाही ना. मला वहिनी जरा भेटल्या बाबा भेटल्यावर कवळे लवकर आठला निघल्या घरांच्या धरले. आता ओदळी लगेच निघते ना. आता ही ओदळी साफ करून ही पण बनवायची आहे. निघते का भाऊ. मग नाही ती पण येते बघलं ना. तू खाते का बाबा मला कवरी घेता दे बेजे मग तुला बघता होय. आता हे ओदळी साफ करते बघा कशी पटापट निघते गरम पाणी टाकल्यावर. तरी हातला असतात थंडी गेली घरी. लग्नात कोणती साफ करायची असेल तर ऑर्डर घेता. ओदळी साफ करायची ऑर्डर घेता. एकदम दाखव मी. एकदम क्लीन झाली. क्यू चाल घे बॅग घाल. आता मी याला इथे अर्ध्या रस्त्यात सोडते. तिकडे यावी येतील याला घ्यायला. चल. तर आता मी चालले क्यूला स्कूलला सोडायला. तो बघा क्रियान त्याची बॅग. आता आम्ही चाललो स्कूलला. क्रियान जा क्यू जा क्यू जा. बॅग घे घे बॅग. बाय क्यू.
घरी आली आणि हिला खाऊ आणले. तर लक्ष बघा. ये आता मोबाईल ठेवा. 1 मला दे हा. 1 मला 1 तुला. ओके हा? मी का खाऊ मग? दे मग मला. दादाला शाळेत सोडायला. हा? फ्रुटी ना आणली बाबू, नव्हती. थंड आणली आपल्याला दोघी पिऊ आपण. फ्रीज मध्ये जा. आता इथे मी तवा गरम करायला ठेवले आणि त्याच्यात तेल टाकले आणि आता मी घेते ही वाली कोळंबी तळायला. मस्त सुकी सुकी अशी कडक तलते. आणि बोंबील पण मस्त फ्राय करू आपण. मला वाटतं अगोदर मला बोंबील तळायला पाहिजे, मग कोळंबी. पहिले बोंबील तळते. चला आता हे बोंबील मी असे मॅरिनेट केले आणि मम्मी भांडी घासते. मी तळायला घेतले त्यामुळे. आणि याला मस्त असं रव्याने कोटिंग करायचं. आता मम्मी काही वेगळे करणार आहे. चण्याच्या पिठामध्ये तिला आवडतात आणि मला आणि धनेशला रव्यामध्ये. सो मी रव्यामध्ये थोडे करते. हे बघा मस्त असे भरपूर रवा लावायचा. असे बोंबील आम्हाला आवडतात. आता मी हे पलटीवरून घेते. असे मस्त कुरकुरीत बोंबील होतात. आणि आता या बाजूला मी तुम्हाला दाखवते. मम्मीने ओधडी पण मळून घेतली. मी बाबूला घेऊन गेले होते तोपर्यंत. ती बोलत होती मला तुझ्या हातची खायची, तू बनव. पण मी गेल्यावर तिला बोललेली ठेव, तिने बनवून टाकली. आणि इथे आपला कोलंबीचा रस्सा आणि खिमा मम्मीने इथे काढून ठेवला आहे. धनेश जेवला पण. हा आहे आपला खिमा. आणि या भाकरी ज्या मम्मी सकाळी गेली होती ना मच्छीला, तेव्हा मी भाकरी वगैरे बनवून ठेवलेल्या मम्मीच्या. आणि दुसरं आता ना मम्मीने मी आली होती ना, आता ते संपायला पण आले. मी आली होती तर मम्मीने ना मेसूर आपला असते ना जो मेसूर आणि सोनपापडी. मेसूर आणि सोनपापडी सुत्तल फणे असं बोलतात ना जत्रेमधली, त्याच्याशी मम्मीने मला बनवले होते हे लाडू. तर आम्ही महिन्यात 4 वेळा जरी आलो ना तर 4 वेळा आमची मम्मी असा सण करून आम्हाला खायला घालते. असं आम्ही कधीच असं झालं नाही की आम्ही अशीच गेलो. मम्मी आमची आम्हाला काही ना काही असं बनवून देतेच खायला. पुरणपोळी, लाडू, शंकरपाळ्या असं काही ना काही चालूच असते आमचं आम्ही आल्यावर. लास्ट ना पुऱ्या तरी बनवेलच, पुऱ्या तरी देईलच खायला बनवून, गोड पुऱ्या. आणि माझ्या पोरीने मला खाऊ आणलं. दीदी थँक्यू. आणि संध्याकाळी मम्मी आणि मी जाणार आहोत शिलफाट्याला. त्यांना बेड घ्यायचं आहे तर तिकडे एकदा बघायचं आहे कसं काय आहे. सो आम्ही तिकडे जाऊ. मी तिकडे पण तुम्हाला घेऊन जाईन. तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहा. आता हे बोंबील मस्त कडक झाले. कुरकुरीत बोंबील खायला या मंडळी. आता लाईटचं फोकस होत नाही इकडे, बट जाऊ दे. आता इकडे मी कोळंबी फ्राय करायची. लसूण टाकले मम्मीने अख्खा असं चांगलं लागतं लसूण.
आता विहाना बघा कशी ABCD खेळते बाबूची. बाबू स्कूलला हो खाल्ला तिने, अजून खाल नंतर. दीदी दादा स्कूलला गेले म्हणून दादाचा घेते का ग तू? दादा कसं मारते तुला? हा जत्रा गाई जत्रा आणली आणि ABCD त्याचे एवढे फेवरेट आहेत ना, हिला हात पण नाही लावून देत ती. आता तो स्कूलला गेले म्हणून ती खेळते. आता इथे मम्मीला आणि मला आम्ही दोघी जेवण घेतले. मम्मी आणि मी जेवून घेतो आता. आणि हिजा जेवून झाले तर चिप्स खाते. तोंड बघा. तर आता आमचं जस्ट जेवून झालंय आणि इथे हे लोक कोणी गोड नाही खात आणि मला जेवल्यावरती गोड खायचा होता. सो छोटासा श्रीखंड आणलाय. आम्रखंड आहे, श्रीखंड नाही. ही बघा आता तर आम्ही खातो. कसं आहे बघूया. घे. आता इच्छा जरा ओरडल्या तोंड बघा. कोणी दिदीला? चला गाईस, तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय कर दीदी. बाय बाय बाय.